स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा टॉपिक पंक्च्युएशन मार्क आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, वाक्यामध्ये बोलताना लिहिताना आपल्याला थोडा कुठंतरी थांबावं लागतं आणि हे दर्शविण्यासाठीच विरामचिन्हांचा वापर होत असतो. बघा, आता पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. तर आता हा एक सोपा टॉपिक आहे. पूर्णविराम हे वाक्याच्या शेवटी आपण लावतो, परंतु ते वाक्य कोणतं असलं पाहिजे? ते वाक्य असलं पाहिजे विधानार्थी आणि आज्ञार्थी, म्हणजे अफर्मेटिव्ह किंवा इम्परेटिव्ह वाक्य ते असलं पाहिजे. मग ते पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. जसं आय एम रायटिंग अ लेटर, प्लीज डोंट कम हिअर, डोंट गो देअर, कम हिअर, अशा प्रकारे. त्यानंतर जो कॉमा असतो, कॉमा म्हणजे स्वल्पविराम. तर वाक्यामध्ये जे 2 किंवा 3 किंवा 3पेक्षा जास्त शब्द येतात त्यांना सेपरेट करण्यासाठी कॉमा लावावा लागतो. जसं पहा, गंगा, यमुना, गोदावरी, कोयना अँड कावेरी आर सम ऑफ द ग्रेट रिव्हर्स. या ठिकाणी गंगा, यमुना आणि गोदावरी यांच्यासमोर आपण कॉमा लावलेला आहे. आता अर्धविराम म्हणजे सेमिकोलॉन. सेमिकोलॉन हा अर्धविराम आहे, परंतु तो स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ पॉज घेतो, म्हणजे थोडा आपण जास्त वेळ थांबतो. बघा, एक उदाहरण बघा. दिस मॅन लुक्स व्हेरी क्रुएल. या ठिकाणी आपण थोडं थांबतो आणि नंतर म्हणतो हावेवर ही इज हार्मलेस. तर अशा प्रकारे या सेमिकोलॉनचा सुद्धा वापर होतो. त्यानंतर आहे कोलॉन, अपूर्ण विराम. तर या ठिकाणी आपल्याला तपशील द्यायचा आहे, कुठल्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर 2 टिंब तुम्हाला दिसतात, 2 डॉट उभे, त्या उभ्या डॉटलाच आपण म्हणतो अपूर्ण विराम. बघा, एक स्पष्टीकरणामध्ये एक वाक्य बघा. लॉर्ड बुद्धाज आयडिया ऑफ रिलिजन इज. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागते आणि नंतर आपण म्हणतो वी ऑट टू लव्ह इच अदर. तर अशा प्रकारे. आता बघा, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. आणि आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्या प्रश्नाच्या शेवटी, त्या वाक्याच्या शेवटी आपण हे चिन्ह लावतो आणि चिन्ह लावल्यानंतर तो प्रश्न आहे असं आपल्याला माहीत होते. बघा उदाहरणं. हू आर यू, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट टाईप ऑफ बुक्स यू वॉन्ट, आर यू गोइंग टू युअर होम, विल यू प्लीज कीप क्वाईट. तर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारतो, त्या शेवटी आपण क्वेश्चन मार्क लावतो. त्याचप्रमाणे आहे एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आपले जे उद्गार असतात, आपला आनंद, दुःख, हर्ष, विस्मय, ह्या ज्या गोष्टी आहे, आश्चर्य, नाराजी, हे दर्शविण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करत असतो. उदाहरण बघा. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज, हाऊ सिली यू आर, वंडरफुल, अलास. अशा प्रकारे. कोटेशन मार्क म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाज, म्हणजे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह, एखादा व्यक्ती जर काहीतरी महत्त्वपूर्ण घोषणा करत असेल, महत्त्वपूर्ण काहीतरी बोलत असेल, तर तो जो काही बोलतो त्याला आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घेतो. बघा, पहिलं वाक्य. ही सेड आय विल गो टू स्कूल. तो म्हणाला मी शाळेत जाईल, म्हणजे मी शाळेत जाईल हे महत्त्वपूर्ण वाक्य आहे. त्यानंतर बघा, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे षष्टी विभक्ती. ॲपॉस्ट्रॉफीमध्ये आपण एक कॉमाप्रमाणे दिसते आपल्याला, त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. बघा, सीताज बुक, सीताचे पुस्तक, राधाज पेन. त्यानंतर बघा, डू नॉट, डज नॉट, इज नॉट, वॉज नॉट, यालासुद्धा आपण डोंट, डझंट, इजंट, वॉझंट. गर्ल्स हॉस्टेल, गर्ल्सच्या नंतर आपण ॲपॉस्ट्रॉफी लावतो, यसच्या नंतर. डॅशमध्ये काय होते की वाक्यातील विचार पुढे मांडण्याची आवश्यकता जर नसेल तर आपण डॅशचा वापर करतो. बघा, पहिलं वाक्य. द मेन थीम ऑफ माय स्टोरी इज धिस. म्हणजे माझ्या स्टोरीची जी थीम आहे ती अशा प्रकारची आहे. अशा प्रकारची म्हणजे त्या अगोदर त्या लोकांचं बोलणं झालेलं असतं, थीमबद्दल चर्चा झालेली असते आणि परत त्या वाक्यामध्ये ती कशी आहे हे सांगण्याची गरज नसते, म्हणून डॅश आपण वापरतो. हायपन सहयोग चिन्ह. बघा, आता वाक्यच बघा तुम्ही. मदर इन लॉ, फादर इन लॉ, होम मेकर, स्पेस मेकर. आय वॉन्टेड टू प्ले विथ हिम इन द GAR. आणि त्या ठिकाणी तो शब्द पूर्ण झाला नाही, म्हणून आपण DEN खालच्या वाक्यात लिहिलेला आहे. तर शब्दांना असं जोडण्यासाठी, आणि जर एखाद्या वाक्यामध्ये शब्द पूर्ण झाला नसेल तर आपण त्या ठिकाणी हायपन लावून उरलेला शब्द आपण खालच्या ओळीमध्ये लिहितो. त्यानंतर बघा, कॅरेट म्हणजे कागपद. शब्दातील एखादे अक्षर किंवा वाक्यातील एखादा शब्द दाखवण्यासाठी कागपद वापरतात. म्हणजे एखादा शब्द लिहिला आणि त्यामधलं कुठलं स्पेलिंग जर मिसिंग झालं, एखादा शब्द जर मिस झाला, तर तो दाखवण्यासाठी आपण असा ॲरो लिहितो आणि त्याच्यावर तो शब्द लिहितो. बघा, या ठिकाणी 2 वाक्य दिसतात. त्या 2 वाक्यामध्ये ब्रेव आणि यन हे 2 शब्द मिसिंग झालेले आहे, ते दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे कागपद वापरतो. पॅरेंथेसिस म्हणजे गोल कंस. बघा, ते एक वाक्य बघा. गॉड प्लीज्ड अँड गेव हिम अ बून. देवाने त्याला वरदान दिलं टू कॉन्कर द वर्ल्ड.
हे झालं मेन वाक्य. आपण कंसामध्ये लिहिलेलं आहे इट वॉज ऑल ही ड्रीम्ड, म्हणजे त्याला जगावर राज्य करायचं होतं, ते त्याचं स्वप्न होतं. तर ते त्याचं स्वप्न होतं हे आपण गोल कंसामध्ये दाखवतो, तर त्यालाच म्हणतात पॅरेंथेसिस. त्यानंतर बघा कॅपिटल लेटर्स. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. प्रत्येक काव्यपंक्तीचं म्हणजे पोयममधली जी लाईन असते तिचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. जे प्रॉपर नाम आहे, विशेष नाम आहे, त्याचं पण अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला प्रत्येक पहिला जो शब्द असतो तो सुद्धा कॅपिटल असला पाहिजे. त्यानंतर 14 बघा इलिप्सिस, शब्दलोप. यामध्ये आपण 3-4 टिंबांची एक मालिका असते, तर त्या ठिकाणी 3-4 टिंबाचा अर्थ असा आहे की काहीतरी चुकलेलं आहे आणि ते चुकलेलं आपल्याला एक तर वगळायचं आहे किंवा चुकलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला काहीतरी दाखवायचं असेल तर इलिप्सिस म्हणजे 3-4 टिंब देऊन आपण ते दाखवतो. बघा पहिलं उदाहरण, आय माईट नीड युअर हेल्प. हमचा अर्थ असा आहे की काहीतरी चुकलं, काहीतरी मिसिंग झालं आणि त्यानंतर असं म्हटलेलं आहे की मला तुझी गरज लागेल. 15 बघा स्लॅश किंवा ऑब्लिक, तर हा असतो पर्याय सूचक तिरकस शब्द असतो, तिरकस चिन्ह असते. म्हणजे बघा हे लाईक्स मँगोज ऑब्लिक ॲपल्स, म्हणजे त्याला मँगोज पण आवडतात, ॲपल्स पण आवडतात. म्हणजे 2 वाक्य लिहिण्याची गरज नाही. एकाच वाक्यामध्ये जर आपण असं स्लॅश लिहिलं तर आपलं काम होऊन जाते. समजणाऱ्याला समजते की त्याला मँगो पण आवडतात आणि ॲपल पण. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळतील.